गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। प्रतिबंधित अवैध गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या कंटेनर चालकाला गुटख्यासह गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने मीनाताई ठाकरे स्टेडियम सर्व्हिस रोडवर ताब्यात घेतलंय। याबद्दल अधिक माहिती अशी की गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस हवालदार संदीप भांड व पोलीस हवालदार विशाल देवरे यांना खबरीकडून गोपनीय माहिती मिळाली की एक टाटा कंपनीच्या कंटेनरमध्ये प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने धुळे येथून कसारा येथे जाणार आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मीनाताई स्टेडियम सर्व्हिस रोडवर सापळा रचून कंटेनर ताब्यात घेण्यात आलाय। विजय तानाजी तुपे, राहणार कडेगाव, सांगली असे कंटेनर चालकाचं नाव असून कंटेनरची झडती घेतली असता 28,54,267 रुपयांचा सुगंधित पान मसाला तंबाखू गुटखा आढळून आलाय। पोलिसांनी तो जप्त करून कंटेनर सुद्धा जप्त केला असून पुढील तपासासाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 1 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, प्रदीप मस्ते, विशाल काठे, मिलिंद सिंग परदेशी, नाझिम खान पठाण, योगीराज गायकवाड, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, रमेश कोळी, उत्तम पवार, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, समाधान पवार, अनुजा येलवे अशांनी केलेली आहे। सर काय म्हणणार, आज मोठी कारवाई केली, गुटख्यावर खूप मोठ्या प्रमाणात गुटखा साठा जप्त केलेला आहे आज 9/6/25 रोजी युनिट 1 च्या पथकाला माहिती मिळाली होती की धुळे येथून कसारापर्यंत एक टाटा कंटेनर जाणार आहे आणि त्या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आहे अशी माहिती मिळाल्यावरून युनिट 1 चे पथक PSI श्रीवंत आणि त्यांच्या सोबतचे सर्व साथीदारांनी कारवाई केली आहे। यामध्ये एकूण 54,84,267 रुपयाचा माल जप्त केलेला आहे। त्यामध्ये गुटखा हा अवैधरित्या घेऊन चालले होते। त्याची एकूण किंमत 28,54,267 रुपये आहे। कंटेनर सहित हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पुढे पंचवटी पोलिसांना याच्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे। हा गुटखा जेथून निघाला होता तिथपासून ते कुठे जाणार आहे याची सर्व लिंक करून याच्यात आरोपी पुढे वाढवणार। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।